सर्वप्रथम मागच्याच महिन्यात आमचा एक सांगलीतील दुर्दैवी कंत्राटदार तरुण अभियंता हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली. आपण बघताय त्याचा पुतळा दित आहे. साक्षात यमाच्या रूपाने महाराष्ट्र शासन उभं आहे का काय असं आम्हाला इथं वाटायला लागलं आहे. सर्व कंत्राटदारांची अवस्था, मानसिक अवस्था, आर्थिक व्यवस्था अतिशय बिकट झालेली आहे. सर्व कंत्राटदार कर्जबाजारी झालेले आहेत. आम्हाला नुसतं सांगण्यात येतं की ही फाईल मंजूर झाली, ती फाईल मंजूर झाली, ती फाईल कुठे आहे तीच आम्हाला कळत नाही. खाली विचारलं तर मध्ये अजून काय आलेलं नाही. त्यामुळे इथं कसली फाईल आणि कसलं काय म्हणजे बोलायचीच करीन बोलायचाच भाग अशा प्रकारचं इथं चाललेलं वर्गणा चाललेलं आहे. आपण इथं बघताय अख्ख्या महाराष्ट्रात आज म्हणजे ऐतिहासिक आंदोलन चालू आहे. भर पावसात आमचे कॉन्ट्रॅक्टर इथं उभे गेले तास झाला. अख्ख्या पुणे जिल्ह्यातनं मावळ असेल, खेड असेल, जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रातील 89,000 कोटीची थकबाकी आहे. हा म्हणजे स्पष्ट अंदाज सर्व विभागात म्हणजे PWD असेल, इरिगेशन डिपार्टमेंट असेल, जलसंपदा असेल, पाणी जिल्हा परिषद ग्रामविकास असेल, अशा प्रकारची शासन आमच्या भावनांशी खेळत आहे. हा भावनांचा खेळ त्यांनी त्वरित संपवावा. लवकरात लवकर निदान 50% तरी निधीची तरतूद केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. अरे लवकर द्या, लवकर द्या, लवकर द्या, लवकर द्या. या सरकारचं करायचं काय? लवकर द्या, लवकर द्या. तुम्ही सरळ सांगा का आमच्याकडे पैसे नाही म्हणून. उसना अवसान आणून ठेकेदारांना आणखी कर्जबाजारी करून आत्महत्या करायला लावू नका. आणि आपण जर बाजारामध्ये पाहिलं, आपण कुणाचा 1 रुपया घेतला तर तो दिल्याशिवाय आपण दुसरं काही करत नाही. आमची विनंती आहे, हे पैसे दिल्याशिवाय नव्याने परत कामं काढू नका. आपण आपल्याकडे जर पैसे नसतील विकास कामं करता तर तुमच्या बरोबर तुम्ही आणखी ठेकेदारांना कर्जबाजारी बनवून आत्महत्या करायला लावू नका अशा प्रकारची विनंती करतो. आणि लवकरात लवकर ठेकेदारांची देणी द्यावं अशा प्रकारची सरकारला